नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया आज आपल्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. म्हणजे मला सांगायला खरंच खूप आनंद होतो की आतापर्यंत जितके आपण 16 सख्यांचा या कार्यक्रमाचे एपिसोड केले, ते एपिसोड बघितल्यानंतर आणि आपल्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तायांचे खूप मेसेज आम्हाला येत असतात. त्यापैकीच एक मेसेज मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. ती ताई म्हणते, प्रिय 16 सख्यांचा, माझ्या लग्नाला आता 17 वर्ष झाली. मी सासरी आल्यावर स्वतःला खूप बदललं. खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते झोपेचं शेड्यूल सगळं बदललं. नवऱ्याची मुलांची काळजी घेतली. या सगळ्यात मला माझा वेळ हवा याची जाणीव हरवत जात असतानाच 16 सख्यांचा हा कार्यक्रम पाहण्यात आला. माहेर खेळ यांच्या आठवणीत मीही रमायला लागले आणि जाणीव झाली की स्वतःसाठी वेळ देणं सुद्धा किती गरजेचं असतं ते. थँक्यू 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 सो मच सन मराठी. असे बरेचसे मेसेज आम्हाला येत असतात. हे मेसेज आल्यानंतर खरंच जाणवतं की स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी ह्या ताया किती वाट बघत असतात. आणि जेव्हा या सगळ्या ताया 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि ते सगळे जेव्हा खेळ खेळत असतात, माहेरच्या आठवणींमध्ये जात असतात, त्यावेळा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो बघून खरंच खूप छान वाटतं, धन्य वाटतं आणि कुठेतरी आपण एक चांगलं काम करतोय याची जाणीव होत राहते. सो थँक्यू सो मच सन मराठीला माझ्याकडनं सुद्धा, कारण एका सुंदर मालिकेचं निवेदन करण्याची संधी त्यांनी मला दिली. चला तर मग सुरू करूया हा धमाकेदार कार्यक्रम आणि सगळ्या तायांच्या आनंदात अजून भर पाडूया. आज या सगळ्या ताया इथे जमलेल्या आहेत, त्याच्यामुळे बघूया कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्याआधी सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी निघणार की नाही? चला तर मग या सगळ्या तायांसोबत जाऊया त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव प्रीती संदीप शेगोकर. माहेर कुठलं? माहेर संभाजीनगरच आहे दादा माझं. आणि सासर? सासर खामगाव कंचनपूर. अच्छा. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, कंपनीमध्ये प्लांट इंचार्ज आहे. वा, व्हेरी गुड. माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई आणि भाऊ. आई आणि भाऊ. हो. काय सांगशील आईबद्दल? सर, मी 9वीत होते दादा. मला सायकल घेऊन दिली होती माझ्या वडिलांनी. चालवता येत नव्हती सुरुवातीला, माझ्या भावांनी मला सायकल शिकवली. मग मम्मीला जायचं होतं ड्युटीला. उशीर, मम्मी तेव्हा जॉब करत होती, सकाळीच जायची. मग मम्मीला म्हटलं उशीर होते, मी तुला सोडते. पण मला चालवता येत नव्हती कारण आईचं वजन झापत नव्हतं. तरी पण आईला मागे बसवलं वन साईड आणि मी सायकल चालवायला लागली. सायकल चालवल्यानंतर एक आमच्या इथे दत्त मंदिर नावाचं एक मंदिर आहे, तिथे वाळू पडलेली होती. मला ते बॅलन्स नाही करता आलं. इन शॉर्ट त्या वाळूमध्ये ती गाडी सायकल माझी स्लिप झाली. सायकल स्लिप झाल्या आई समोर पडली, ते वाळूतच पडली. तिच्या डोक्याला ते वाळू लागली, मी पण त्या वाळूतच पडले. तर घायगे उठले. मग मी आईला उचललं, आईने मला, मग तुला कुठे लागलंय, तुला कुठे लागलंय, दोघे एकमेकींना विचारू लागलो. ती माझं ब्लड पुसते, मी तिचं ब्लड पुसते. आईने मला उचललं, सावरलं, दवाखान्यात नेलं, मलमपट्टी केली. मी आईला बघते, ती आईला बघते. त्याच्यानंतर आता पण गाडीवर माझी आई मागे बसते ना, त्यावेळेस ती अजून पण मला रस्ता सांगते, समोर बघ, मागे बघ, इकडून गाडी येते, तिकडून गाडी येते. म्हणजे तो जो इन्सिडेंट आहे, आता असं वाटतं की तो आम्ही वाळूत पडलो पण तिथून आम्हाला शिकायला मिळालं की ड्राईव्ह कसं करायला पाहिजे. अजून सुद्धा आई जेव्हा मागं बसते त्यावेळेस सांगते की तू बघत जा, लक्ष देत जा, गाड्या अचानक येतात, त्यावेळेस आपण पडलो होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ती आठवण येते. आता तुम्ही व्यवस्थित सायकल हो, आता गाडी चालवते सर. गाडी चालवते? 4 व्हीलर का 2 व्हीलर? दोन्ही पण. 2 व्हीलर चालवतात? मग 2 व्हीलर चालवताना मागे भाऊजी बसतात कधी? हो, बसतात ना सर. लग्नाच्या आधी मीच त्यांना फिरवायची. त्यांचं लायसन्स नसल्यामुळे ते ड्रायव्हिंग नव्हते करत. अच्छा. घाबरायचे ते. मग मीच त्यांना मागे बसून फिरवते आणि अजून सुद्धा कधी गरज पडली तर मी त्यांना नेते मागे बसून. अच्छा. पण मग ते बसतात? हो, बिंदास. त्यांना गॅरंटी आजपर्यंत पाडलेलं नाही कधीच. बायको पडू देणार नाही आपल्याला, एवढा विश्वास. क्या बात आहे ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. थँक्यू. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे, कारण त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपल्या समोर
ही मानाची खुर्ची आहे आणि तुम्हाला सांगतो ना, ह्या मानाच्या खुर्चीचं महत्त्व इतकं ना तायांमध्ये, म्हणजे अगदी या खुर्चीवरती विराजमान होऊन सगळ्या ताया अगदी छानसे फोटो बिटो काढत असतात, आपल्या अहोंना दाखवत असतात आणि ते दाखवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो ना, तो खरंच बघण्यासारखा असतो. तर आजची हुकमाची राणी कशी होणार ते तुम्हाला मी सांगतो. आपल्या खेळामध्ये लकी ड्रॉ मधून काही आपण ताया निवडणार आहोत, बरोबर. त्या ताया जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. त्या तायांमधून 10 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या फेरीमध्ये, 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या फेरीमध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत त्याच्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण आता या ताया निवडायच्या कशा, तर त्या लकी ड्रॉ मधून. त्यासाठी सगळ्या तायांनो तुम्ही तयार राहा. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात, पण ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. कोण आहेत त्या? हात वरती करा. उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या फेरीतल्या खेळासाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकी 10 ताई जाणार आहेत आता या खेळातून पुढच्या फेरीमध्ये. ठीक आहे, 3 ताया बाद होणार आहेत. ठीक आहे, आणि या खेळाचं नाव आहे, आता हा खेळ असा आहे, आपण लहानपणापासून स्टॅच्यू खेळत आलेलो आहे, तशाच पद्धतीचा हा आपला खेळ असणार आहे. ह्यामध्ये संगीत वाजवलं जाणार आहे. त्या संगीतावरती सगळ्या ताईंनी अगदी छान नृत्य सादर करायचं आहे आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळाकडे. ठीक आहे, आणि एक महत्वाचं, ज्या ताईंचे डोळे खाली असतील ती ताई बाद, जरी ती हल्ली नसली तरी पण. ओके, चला तर सगळ्यांना नियम माहिती आहेत, खेळ पण कळलेला आहे, सुरू करायचा आहे खेळ. ओके, चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. क्या बात आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. एन्जॉय करा, एन्जॉय करा. स्टॅच्यू. तुम्ही हल्लात, तुम्ही बाद झालेला आहात. काही हसलेली बाद झालेली आहे, इथे बसू शकता. काही जो बाद झालेली आहे ते बसू शकते. ताई, टोपलीमध्ये काय आहेत? मासे आहेत का काय आहेत? कुठली भाजी आणली आज? मला सांग ना झाली ही. ए ताई, नको मला भाजीचा. आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आता सज्ज झालेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळाकडे, ज्या खेळाचं नाव आहे. आता हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. या खेळामध्ये प्रत्येक ताईच्या हातामध्ये एक एक पेपर कप आहे. तो पेपर कप असं डोक्यावरती ठेवायचं आहे. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर कपाला हात न लावता ती समोरची लाल रेषा आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती रेषा पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळाकडे. ठीक आहे, आणि आता नियम सांगतो. पार करत असताना कपाला हात लावायचा नाही.
कप पडला तर तसाच उचलायसाठी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया खेळ. पण त्यासाठी आधी कप डोक्यावरती ठेवा. हा, कप डोक्यावरती व्यवस्थित ठेवा. व्हेरी गुड, मस्त. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. पहिल्या 5 तया. पहिला कप पडलाय ताई तुमचा. हा, अरे कपाला हात लावला ताई तुम्ही पण बाद. कपाला हात लावला ताई तुम्ही पण बाद. ओके ओके, नाही तुम्ही चला. हा, व्हेरी गुड. साईडला वा. आता बघूया पहिल्या 5 तया कोण आहेत. गप, माझाच पहिला कप. या खेळातून 5 तया सहभागी झालेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीतल्या खेळाचं नाव आहे, या प्रत्येक ताईच्या समोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा, आणि दोन्ही हात असे मागे ठेवून त्या पिठावरती फुंकर मारायचे. फुंकर मारत मारत आतलं नाणं बाहेर काढायचंय. ते असं तोंडात घ्यायचंय आणि धावत जाऊन ती जी समोरची लाल रेषा आहे ती पार करायची आहे. पहिल्या 2 तयातली लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. त्याआधी या 5 ताईंबरोबर जरा गप्पा मारणार आहेत. ताई, तुझं नाव सांग. हेमा प्रकाश उजगरे. माहेर कुठलं? छत्रपती संभाजीनगर. आणि सासर? सासर परळी वैजनाथ. अरे वा, व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत. ओ. रिटायर ऑफिसर. अच्छा, हरकत नाही, पण डॉक्टर आहेत. वा वा, व्हेरी गुड. ताई, कसं वाटते खेळ खेळून वगैरे इथे 16 सख्यांच्या कार्यक्रमात तू आलीस? खूपच छान वाटतंय. खूपच छान घरचं टेन्शन सोडून इथे आली. घरचं भांडण बिंडण सगळं भांडण रिलॅक्स. व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग. राखी जशवनील शेवटे. माहेर कुठलं? लातूर. आणि सासर? परभणी. परभणी, जगात जर्मनी. आणि परभणी. परभणी. हा, ताई, भाऊजी काय करतात? रेल्वे पोस्ट ऑफिस मध्ये. रेल्वे पोस्ट ऑफिस मध्ये. किती वर्ष झालेत लग्नाला? 7 वर्ष. मग ताई, आता लहानपणापासून अशी खेळ खेळले असेल ना तू? हो. हा, आता इथे या आता लग्नानंतर इतकी वर्ष झालेत, आता हे खेळ खेळताना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. असं मजा येते. मजा येते. हो. क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई, ताई, तुझं नाव सांग. सुप्रिया विनोद तुपे. माहेर कुठलं? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. आणि सासर? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. माहेर सासर दोन्ही हो, एकच? हो. लव्ह मॅरेज नाही. आहे. ही मला सांगते लव्ह मॅरेज पण आज मी तेच सांगतो, अरेंज मॅरेज हो. आहे की नाही? कोणी आणलं होतं स्थळ? जाऊ बाई. जाऊबाई इथंच आहेत का? हो. जाऊबाई कशात स्वभाव? मस्त. मस्त. आपण आता खेळामध्ये त्या पण आहेत. हो. त्यांना सुद्धा व्हायचंय हुकमाची राणी. हो. हा? स्वभावाला छान आहेत ना? हो, हो. मग हुकमाची राणी त्यांनाच करून टाकूया. चालता. चेहऱ्यावर दिसत झाले नाहीये. झाले मी झाले एकच आहे. घरात तर हुकमाच्या राहण्याच आहेत आम्ही. अच्छा, नाही ते तर आहे. घरात तुम्ही सगळ्याच हुकमाच्या राण्या आहेत, पण खेळामध्ये आपणच व्हायचं हुकमाची राणी. हो, चालता मीच होईल हुकमाची राणी. हा, 2 मिनिटापूर्वी बघितलं काय बोलला होता? कसं असतं ते. क्या बात आहे. ताई, ताई, तुमचं नाव सांगा. कल्पना रवींद्र तुपे. आणि माहेर कुठलं? संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. सासर? सासर पण छत्रपती संभाजीनगर. दोन्ही माहेर सासर एकच आहे. नाही सर, असं काही नाही. हा, अरेंज मॅरेजच आहे. हा, मग मी म्हणजे कुठे असं काय बोललो? जाऊबाई कसं वाटतं? एकदम मस्त. हा, प्रेमळ आहेत एकदम. एकदम प्रेम. मग त्यांच्या होऊन जाऊ दे त्यांना हो, हुकमाची काही राणी. हरकत नाही सर. हो, काय बापरे, जावांचं प्रेम आहे. हा, हरकत नाही. ताई, पण कसं वाटतंय खेळ खेळून? खूप छान वाटतंय सर. खूप छान वाटते. व्हेरी गुड. ताईंकडे द्या माईक. ताई, तुमचं नाव सांगा. माझं यशोदा शिवाजी कुंभकर्ण. माहेर कुठलं? माहेर परभणी जिल्हा. आणि सासर? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. भाऊजी काय करतात? कंपनीमध्ये. कंपनीमध्ये आहेत. हो. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? 9 इयर. 9 years. हो सर. ओ माय गॉड. 9 years. हो सर. ओ, मग काय नाही प्रगती? ते सर एक अनुश्री आणि ओम कुंभकर्ण. 2 प्रगती आहे. काही प्रगती सोबत घेऊनच फिरते. चला, आता हे खेळ घेऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतं सर. खूप छान वाटते. हो. ओके, चला रेडी. चला सुरू करूया या खेळाला. आणि सगळ्या 5 तया तयार आहेत. व्हेरी गुड.
हात मागे सगळ्यांचे. 1 2 3 म्हटल्यानंतर 3 म्हटल्यानंतर 1 मिनिट थांबा. हा 1 2 3. शबाश. हा शबाश. हा खूप हा घ्या. व्हेरी गुड. हा शबाश शबाश. ये पाच जोरात. हा 1 हा 3. शबाश. हा साईडला वा. हा व्हेरी गुड. हा दिसतंय नाणं आलंय. थोडकच राहिलेलं आहे. हा व्हेरी गुड. हा पिठाची चव पण कळली आहे त्यामुळे. हा हात लावायचं नाही. हा शबाश. हात लावायचं नाही. हा हे पाच. ए शबाश. हा डिश चाटून पुसून खाल्ली आहे सगळी. हा या इथं सावध. हा शबाश. कोणी पीठ चेहऱ्यावरचं पुसायचं नाही. आणि सुंदर प्रेमाची या खेळातून विजेत्या झालेल्या आहेत या 2 ताई. पण ह्या सगळ्या 5 ताया जो काही मेकअप करून इथे आलेल्या आहेत त्यांचे चेहरे बघा. हो. अरे बापरे. अरे बाप. बुग्गर मारून चेहरा पांढराच पडलेला आहे एकदम. आणि ह्या ताईने मेकअप आहे. या ताईने फक्त एवढीच दाढी आलेली आहे. आणि जरा बघू दे. अरे बापरे. हो ह्या ताईंचा मेकअप तर बघा. इथं लक्ष द्या. व्हेरी गुड. मस्तच. हो भाऊजी बघणार आहे ना तुम्हाला सगळ्यांना. क्या बात आहे. खूप अभिनंदन. सगळ्यांनी खूप छान खेळल्या. पण ज्या विजेत्या झालेल्या आहेत ह्या 2 ताई त्यांचं खरंच खूप अभिनंदन. कारण त्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप अभिनंदन तुमचं. कारण तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटते? खूप छान वाटते. हुकुमाची राणी होणार? हा नक्कीच. तूच होणार ना हुकुमाची? मीच होणार हुकुमाची राणी. ह्या म्हणतात मीच होणार. तुम्ही पण होणार. ह्या पण म्हणतात मीच होणार. पण आपल्याला एकच हुकुमाची राणी हवी आहे. हा कारण ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण बघूया कोण होते हुकुमाची राणी. समोर पिवळ्या रंगाचा फुगा आहे. तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे. पण आमचा हा खेळ जरा थोडा वेगळा आहे. या खेळामध्ये संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला नाचायचंय, गोल फिरायचंय आणि जसं संगीत संपेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण फुगा फोडायच्या आधी किंवा संगीत सुरू व्हायच्या आधी तुमच्या दोघींच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. तयार आहेत फुगा फोडायला? नक्की. हा आणि ज्यांच्यावरती तुमचा राग आहे ना त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि तो फुगा एकदाचा फोडा खायचा. हा आणि हाताने पायाने फोडायचंय. हा बसला तरी धपकन चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरती नाचायचंय. गोल फिरायचंय. काही गोल फिरायचंय. संगीत थांबलेलं आहे. हा बरोबर. हा अरे बापरे. हा बरोबर करेक्ट. हा ढकलायचं नाही ताई. अजिबात दिशा दाखवायची नाही. हा माग. राणी झालेली आहे ही ताई. खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई तुझं खूप अभिनंदन.
शेवटच्या खेळापर्यंत येणं सुद्धा काही सोपी गोष्ट नसते. कसं वाटतंय? खूप छान वाटेल. अगदी माहेरी आल्यासारखं वाटतंय की नाही? हो. तुझं माहेर कुठलं? लातूर. लातूर. हा, शोधत शोधत पार लातूर पर्यंत गेली होती तू. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आजच्या भागाच्या उपमाच्या राणीसाठी.